दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। भुकेलेल्यांना अन्न हाच खरा माणुसकीचा धर्म या तत्वाला अनुसरून आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये एक आगळा वेगळा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये 1,500 अंध, अपंग, निराधार महिला, वृद्ध, कुष्ठरोग वसाहतीतील रहिवाशांना पारंपरिक फराळाचं वाटप करण्यात आलं। गेल्या 9-10 वर्षापासून आस्था रोटी बँक सोलापूर शहरात दररोज गरजूंना अन्नदान करून माणुसकीचा खरा धर्म जोपासत आहे। अन्न ही एक मूलभूत गरज असून अनेकांना ते पुरेसे मिळत नाही, ही जाणीव संस्थेच्या कार्याला दिशा देते। संस्थेचे समन्वयक विजय छंचुरे यांनी सांगितलं की आपण सर्वांनी मिळून समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे। ही सेवा म्हणजे एक साखळी आहे, माणुसकीची साखळी, ज्यामध्ये प्रत्येकानं स्वतःला जोडलं पाहिजे असं ते म्हणाले। आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे शयन एकादशी। याच दिवशी भगवान विष्णू शयनात जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते। महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूर वारीचं विठोबा दर्शन, भक्तिभावानं भरलेली वारी, कीर्तन, भजन यांचा उत्सव साजरा केला जातो। तसंच या दिवशी अनेक संस्था अन्नदान, आरोग्य तपासणी, वस्त्रदान, रक्तदान आदी सेवाभावी उपक्रम राबवतात। आस्था रोटी बँक ही या परंपरेला साजेसा हातभार लावत आहे असंही ते म्हणाले। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचाराकरता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आस्थाच्या वतीनं आषाढीचा प्रसाद म्हणून भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या वतीनं विठ्ठलाची आरती आणि समुपदेशनानं प्रसाद वाटप करण्यात आलं। आस्था फाउंडेशन सोलापूर, आस्था रोटी बँक आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज आस्था रोटी बँकेच्या मार्फत केली जाते। शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्याचं वाटप, साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत, जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात। आज जवळजवळ 1500 लोकांना, सर्व नातेवाईकांना फराळाचं वाटप या संस्थेच्या मार्फत केलं जात आहे। खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोहोचायचं काम आस्था रोटी बँक वारंवार करत असते। त्यांच्या या कार्याला शुभेच्छा। पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जावं आणि त्यांना सगळ्यांची दुआ आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आज एकादशीचा, आषाढी एकादशीचा दिवस आहे, म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आस्था रोटी बँकेच्या सर्व संचालकांना, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे। पांडुरंग हरी, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल। साबुदाणा खिचडी, वेफर्स, पेंड खजूर, राजगिरा लाडू, ताक भगर अशा पदार्थांचं वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी समाजसेवक राजू हौशेट्टी, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, दीनानाथ धुळम, उडान पंख माणुसकीचे नरेंद्र करवा, अंकित झमर, सुमित मर्दा, राजन लाड, विजय करवा, निलेश चौगुले, स्वप्नील माळी, राघवेंद्र स्वामी, संजीवन पंडित, हरीश उपाध्ये या सर्वांची यावेळी उपस्थिती होती। तसंच आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, विनोद भोसले, संगीता छंचुरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, स्नेहा वनकुद्रे, सुरेखा पाटील, नीता कुडे, अविनाश मार्चला, अर्चना कांबळे, स्वप्ना कांबळे, लक्ष्मी कुलकर्णी, श्रीदेवी बिराजदार आदींनी यावेळी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं, तर आभार स्नेहा वनकुद्रे यांनी मानले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।